तुम्ही मूळचे तिकडे आहात, तुम्ही मूळचे असल्यामुळे जसं तेलंगणामध्ये गो बॅक टू मारवाडी हा जर आता काही महिन्यापूर्वी जे आंदोलन झालं होतं तसं आता त्या चळवळीची सुरुवात आम्ही गिरगावकरपासून आम्ही करायच्या माध्यमानं की गो बॅक टू मारवाड, कारण तुम्ही मूळचे तिकडे आहात. आता बघा ना त्यांचे चोचले किती पुरवले जातात आहे. बरेच आता ठाकरे बंधूंनी जेव्हा 5 जुलैला की जे काय 5 तारखेला जे काय केलं ना, मराठी लोक बरेचशी जागे झालेली आहेत. आता त्यांच्यावरती अरेला कार्य 200% ना गिरगाव नाही, पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण मुंबई करेल. फक्त त्याला परवानगी मिळून द्या. सगळे मराठी जनता आता उभी राहील बघा. कबूतरखान्याचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. शनिवारी जैन समुदायाकडून कबूतरच्या संदर्भातच शोकसभा घेण्यात आलेली होती. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे की आम्ही गिरगावकर संघटना जी आहे ती आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते. गिरगावकर संघटनेचे जे अध्यक्ष आहेत गौरव सागवेकर, आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत. काल जी शोकसभा झाली त्याच्यामध्ये अनेक वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलेले आहेत. खरं तर जैन मुनींकडून असं देखील सांगण्यात आलेलं आहे की येत्या BMC इलेक्शनमध्ये ते देखील त्यांची संघटना उतरणार आहे आणि ही जी निवडणूक आहे ते देखील लढणार आहे. प्रथम तुम्ही करेक्ट करा, आता ते जैन मुनी राहिले नाही आहेत, ते राजकीय पक्षाचे आता पदाधिकारी राहिले. प्रथम गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी जी मागणी केली आहे की ज्यांनी आव्हान केलं की BMC इलेक्शन लढणार आहे, लढा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे तो लढायचा. तिसरा विषय कबूतरखाना आणि कबूतरच्या ह्याच्यावरून त्याने अजून एक वाक्य केलं, कबूतरखान्यासाठी तुम्हाला परवानगी मिळालीच, जसं आम्ही मागे पण सांगितलं. एक मराठी म्हणून, एक गिरगावकर म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून, ज्या कबूतरखान्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होणार आहे, जे कोर्टाने सांगितलं आहे, माननीय कोर्टाने सांगितलं आहे, मोठमोठ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे, जर त्यांना BMCनी परमिशन दिली तर आमच्या पण चिकन मटन सेंटरला तिकडेच परमिशन देण्यात यावी. आणि उलटं चिकन मटनमुळे बॉडीमध्ये प्रोटीन्स निर्माण होतं, बॉडी चांगली होते. उलटं कबुतरामुळे त्या विष्ठेमुळे त्रास होतो. तर ह्याची पण तयारी त्यांनी ठेवावी. आणि त्यांना असं वाटेल की फक्त आम्ही गिरगावकर म्हणून गिरगावचे लोक आव्हान करतात, तर नाही, तुम्ही फक्त द्या, इतर लोक पण पुढे यायला तयार आहे. जसं महाराष्ट्र एकीकरण समिती लढते, तुम्हाला प्रत्येक ह्याच्यावरनं त्या BMC ह्याच्यामध्ये ऑफिसेसमध्ये ते पडणार. आणि चौथी गोष्ट, आता तुम्ही म्हणाल की त्याने अजून शोकसभेमध्ये बऱ्याच काही गोष्टी केल्या. त्यांनी एक सांगितलं की 2 कोटी आम्ही दिले, डॉक्टर मूर्ख आहेत. आता ते खूप ज्ञानी असतील. महाराष्ट्राला आम्ही खूप टॅक्स दिला आहे. इतर लोकांना पण सांगितलं तुमच्या टॅक्सेसची, तुमच्या 2 कोटीची महाराष्ट्राला काही काडी मात्र गरज नाही आहे. गो बॅक टू राजस्थानचे तुम्ही ते सगळे आउटलेट बसवायचे. तुम्ही मूळचे तिकडे आहात, तुम्ही मूळचे असल्यामुळे जसं तेलंगणामध्ये गो बॅक टू मारवाडी हा जर आता काही महिन्यापूर्वी जे आंदोलन झालं होतं तसं आता त्या चळवळीची सुरुवात आम्ही गिरगावकरपासून आम्ही करायच्या माध्यमानं की गो बॅक टू मारवाड, कारण तुम्ही मूळचे तिकडे आहात आणि आजही तुमचा मारवाड, तुमचा राजस्थान हा महाराष्ट्राच्या प्रचंड मागे आहे. तर तुम्ही इकडे टॅक्स भरण्यापेक्षा ना तुमच्या राजस्थानमध्ये जा, तिकडे व्यवसाय करा, तिकडे टॅक्स भरा आणि तुमच्या राजस्थानला मोठा करा. तुमची काडी मात्र आम्हाला इकडे गरज नाही आहे. तसंच त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे, दिवाळीच्या लक्ष्मीपूजनपर्यंतचा वेळ दिलेला आहे आणि त्यानंतर जर त्यांची जी मागणी आहे की कबूतरखाने जसे अगोदर सुरू होते तसेच पूर्णपणे सुरू करण्यात यावेत, जर ती मागणी पूर्ण नाही झाली तर त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की आझाद मैदान किंवा कबूतरखाने इथे ते उपोषण सुरू करतील. चांगली गोष्ट करा आणि तुमच्यासोबत कबूतरांना बसवा. आता ते सरकार काय करते ह्याच्यावरती आम्ही सांगू शकत नाही, पण एक मात्र नक्की आहे की सरकारने कोर्टाचा आदेश झुडकावला आणि त्यांना परवानगी दिली. तसं असं तर मगाशी पण तुम्हाला बोललो, तर आम्हाला पण चांगल्या गोष्टीसाठी परवानगी द्यावी. आता बघा ना त्यांचे चोचले किती पुरवले जातात आहे. हे आता मराठी लोक आता जागे झाले बरेच. आता ठाकरे बंधूंनी जेव्हा 5 जुलैला की जे काय 5 तारखेला जे काय केलं ना, मराठी लोक बरेचशी जागे झालेली आहेत. आता त्यांच्यावरती अरेला कार्य 200% ना, गिरगाव नाही, पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण मुंबई करेल. फक्त त्याला परवानगी मिळून द्या. सगळे मराठी जनता आता उभी राहील बघा. हळू बघा, आता फक्त आम्हीच नाही, सगळे जागे झालो आहे. फक्त त्यांना फक्त परमिशन द्या मिळून द्या. सगळे आता तुम्हाला चिन्ह दिसेल महाराष्ट्रामध्ये वेगळं. जे महाराष्ट्र स्वातंत्र्याच्या वेळेला ते महाराष्ट्र चळवळीचा जे होतं ना, तो तुम्हाला आता काय दिसेल बघा, नक्की दिसेल. तसंच जैन मुनींनी ठाकरे बंधू एकत्र येण्याचा विषय देखील या सभेमध्ये काढलेला होता, त्याबद्दल देखील वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की हे सर्व राजकारण सुरू आहे, वेगवेगळे विषय समोर काढले जात आहेत. तसंच ठाकरे बंधू एकत्र येणार हे देखील विषय समोर काढले जात आहेत, असं देखील वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. नाही, ते मी ऐकलं नाही म्हणून त्याच्यावरती भाष्य करणं चुकीचं आहे. पण ठाकरे बंधू एकत्र येणार त्याची तर वाट बघतो आम्ही. अधिकृत घोषणा करा की आम्ही दोघं एकत्र आलो आहे. मग तुमचे कबूतर, तुमचे अजून जे काय काय गोष्टी असतील त्यांना दुसऱ्या दिवसापासून उत्तर द्या. आम्ही फक्त अधिकृत घोषणा तर करा. फक्त 2 ठाकरे, तुम्ही मराठी लोक काय करतील फक्त बघा. आता फक्त कसं ह्या लोकांना पळवून लावतील जे महाराष्ट्र द्रोषी आहे. आम्ही मराठी लोक एवढे मूर्ख नाही, आम्ही संस्कृती पाळणारे आणि सगळे पाळणारे. आम्ही काय विनाकारण कोणा आणि कायदे हातात घेणारे नाही आहे. कायदे आम्ही हातात घेतला तर आमच्याच मराठी पोलिसांना त्रास होणार. त्या गोष्टी कळणार नाही. पण अरेला कार्य उत्तर हे डेफिनेटली मिळणार आहे. फक्त अधिकृत घोषणा होऊन दे.
मग आम्ही नक्की उत्तर देऊ त्यांना. तसंच त्यांनी म्हटलेलं आहे की हे जर कबूतरखाने सुरूच व्हावेत आणि त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच सर्व लोकांना आम्ही ओळखतो, बाकीचे जे लोक आहेत त्यांना काही आम्ही ओळखत नाही आणि हीच लोकं आहेत जी आमची मागणी आहे ते मान्य करतील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. हीच लोकं आमची पण आहेत, हीच लोकं आमची पण मागणी पूर्ण करतील चिकन मटन सेंटरची. आम्ही पण त्यांनाच ओळखतो, बाकी कोणाला ओळखत नाही. जसं त्यांना परवानगी मिळाली तसेच आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना, अजून कोणाचं नाव घेतलं तुम्ही? पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ नाही, त्यांना ओळखत नाही, पण डेफिनेटली राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमचं पण पत्रक जाईल, भूषण गगरानी साहेबांना जाईल. तुम्ही त्यांना परवानगी दिली, जसे ते तुम्हाला ओळखतात तसे आम्ही पण तुम्हालाच ओळखतो. तुम्ही त्यांना परवानगी दिली, चांगल्या गोष्टी, आम्हाला पण परवानगी द्या. ती गोष्टीची वाट बघतो आम्ही. त्यांनी जो अल्टिमेटम दिलेला आहे, परंतु यानंतर आता आपल्याला पाहायला मिळते की तुमच्याकडून देखील पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. पुढची पावलं काय असतील तुमची? अरेला कार्य उत्तर. आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे ह्यांना फॉलो करणारे मराठी युवक आहोत. त्यांनी अरे केलं, आम्ही कार्य करणार. त्यांनी त्या तोंडी केल्या आहे, आम्ही तोंडी करणार. आम्ही कोणताही कायदा हातात घेणार नाही. आमच्यात पोलिसांना आम्ही त्रास देणार नाही. पण त्यांनी शस्त्र हातात घेऊन काहीतरी वेडवाकडा करण्याचा प्रयत्न केला तर त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. सिंपल आहे. आम्ही गिरगावकर संघटनेचे अध्यक्ष गौरव सागवेकर यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे जैन मुनी यांनी जे वक्तव्य केलेले आहेत तसंच आम्ही देखील आरेला कार्य करणारच, आम्ही देखील त्यांना उत्तर देणारच. पुढच्या काळात देखील आमच्याकडून त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलं जाईल असं देखील त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.